तिघांनाही विचारायचं आहे. संगीत मान अपमान आहे, त्याच्यामुळे तुमच्या तिघांच्या दृष्टीने तुमच्या तिघांच्या आयुष्यात संगीताचं काय स्थान आहे? माझ्यासाठी तर माझ्या मेंदूचा मसाज आहे संगीत. शरीराचं वर्ण करू शकतो, आत्म कसा करणार मेंदूचा? त्यामुळे तो जोपर्यंत होत नाही तोपर्यंत नवीन काही सुचत नाही, नवीन काहीतरी डोक्यात येत नाही, आपलंच आपल्याला अनेक गोष्टी जाणवत नाहीत. त्यामुळे तो मसाज चालू राहणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याच्यावर आलेलं अतिरिक्त ताण दडपण सगळं नाहीसं होईल, तो शांत होईल. तो शांत होईल तेव्हा नवीन काहीतरी सुचेल. त्यामुळे ते संगीत आतनं त्याला छान हळूवारपणे कुरवाळत असतं, छान मेंदूचं मसाज करत असतं. खूप फिल्मी वाटेल हे, पण संगीत माझ्यासाठी श्वास आहे. मी वयाच्या 7व्या वर्षी कथ्थक शिकायला सुरुवात केली. त्यामुळे आणि त्याही आधी अर्थात घरी सगळेच कानसे नसल्याकारणाने संगीत भरपूर ऐकलं जायचं. मग ते नाट्यसंगीत असेल, त्या काळचं भावगीतं असतील, भक्तिगीतं असतील. मी कथ्थकचा प्रवास माझा सुरू झाल्यापासून तर ते इतकं अविभाज्य झालं आहे माझ्या आयुष्यात. मला असं वाटतं की आपण बाकी सगळी कामं करत असतो पण आपला श्वास सुरू असतो ना, ते स्थान संगीताचं माझ्या आयुष्यात आहे. ते ज्या क्षणी थांबेल त्या क्षणी माझं आयुष्य थांबेल. आणि ती गातेही सुंदर. तिचा आवाज गेला गावातला नाही म्हटलं. सांगितलं कारण मी दोघांसाठी प्रश्न काढलेले गाण्याचे. नाही पण खरंच सुंदर गाते. तिची चेष्टा करायची म्हणून नाही म्हणत आहे मी, ती खरंच खूप छान गाते. नाही ऑफकोर्स म्हणजे अशा शब्दात नाही म्हणता येणार, पण संगीताचा खूप मोठा इन्फ्लुएन्स आहे आमच्या घरी आणि इनफॅक्ट शाळेमध्ये सुद्धा. म्हणजे मला आज ते प्रकर्षाने इंटरेस्टिंग वाटतं की सकाळी भीमसेनांची सगळी अभंगवाणी लागलेली असायची शाळा भरेपर्यंत, आणि मग हळूहळू ते तुम्हाला कुठेतरी इन्फ्लुएन्स करत जातं. मग मी झाकीरबाईंची पोस्ट केलेली नाही, हे काही ठेवू नका, पण मी 7वीत वगैरे असताना शक्ती ऐकलेलं होतं. मग नुसरत फतेह अली ऐकलेलं आहे. सो आणि आता मला तांबडी जांबडी पण आवडतं. मी कॉलर ट्यून ठेवलं तर मला चिडतात माझ्यावरती की हे कॉलर ट्यून का ठेवायचं म्हणून. तर मी म्हणतो सो आय थिंक संगीत हा च्या वेगवेगळ्या जॉनर्सचं जेवढं तुम्ही म्हणजे मी एन्जॉय करतो. मी असं कुठलंही हे शुद्ध हे पवित्र मानत नाही. त्याच्यामध्ये जे एन्जॉयबल आहे ते एन्जॉयबल आहे. ॲब्सोल्युटली ॲज सिम्पल ॲज दॅट. तुम्हाला मायकेल जॅक्सनही आवडायला पाहिजे आणि तुम्हाला स्विफ्ट टेलर पण आवडायला पाहिजे. काय आवडतं हा पर्सनल चॉईसचा भाग आहे. आणि आपल्याकडे हिंदी संगीत आहे, आपल्याकडे लोकसंगीत आहे. म्हणजे मराठीमध्ये तर ही गंमत आहे की तुम्हाला भावगीत आहे, संत परंपरेतलं वारकरी परंपरेतलं संगीत आहे. तर तुम्ही खूप नकळतपणे इतक्या प्रकारे नाटकातनं आलेली गाणी आहेत, तुम्ही इतक्या प्रकारे इन्फ्लुएन्स होत जाता. सो इट्स ॲब्सोल्युटली नकळतपणे तुमच्या आयुष्याचा भाग आहे. आणि आय थिंक बॉलिवूड म्हणजे हिंदी संगीत विशेषतः 70-80चं ची गंमत अशी आहे की तू आज कुठल्याही क्लबमध्ये गेलास तर विशेषतः सगळे किशोर कुमार नाहीतर बप्पी लेहरीच्या गाण्यांवरच नाचतात इव्हेंच्युअली. म्हणजे रात्रीचे 12-1 वाजल्यानंतर ह्याच गाण्यांवरती येतात. आजची गाणी संपून जातात कारण ती काही तेवढी टिकत नाहीत 1 तासानंतर, बरोबर ना? तर तसं आहे. सो इट इज पार्ट अँड पार्सल ऑफ आवर लाईफ.